अरे बाप रे, अच्छा दिवस नाही जात ना का बाबा शाळेमंदी. अव माझे माये, मला ताप आला ना व. तुला काय का रोजही ताप येते रे बकऱ्या? जवा जवा शाळेत जावाचं नाव घेतला तवा तवा तुले तापच येते. काकू याच्या पाठीवर बुक्की नाही तर कोंगा मारा. अबे भोशीच्या डेंग्या, तू माझा दोस्त होस न बे. अबे शाळेत जावाचं तुला कोणता नेट लागते बे गण्या? अबे आज शाळेत जाशील तर उद्या पोट भरशील. अगा माझ्या बावा, उद्या पोट भरावासाठी आज वाचलं तर पाहिजे. म्हणजे तो गणिताचा मास्तर मोठ्यानं मारते बावा. एक नंबरचा राखस आहे तो. गण्या उठ म्हणते न पहिलं मारते न मग प्रश्न विचारते बावा. अबे गण्या भाऊ, त्याच्या पिरियड नंतर मॅडमचा पिरियड राहते ना बे. मॅडमच्या पिरियड मध्ये तर मस्त एन्जॉय करणी राहते. कसा सांगू डेंग्या तुले, कसा सांगतेस गण्या भाऊ? घुबळाय येते नकरे नको करा. आम्ही का पागल आहोत का रे तुम्हाला शाळेमध्ये टाकलून तर? अजी ताई सोडा सोडा त्याला सोडा. आता तुम्ही शाळेच्या गेट जवळ आहा ना, आता तो बरोबरच येईल शाळेमध्ये. काका तुमच्या पोरीचा लपडा माझ्या वर्गातल्या कार्यासोबत चालू आहे. काय मेलो रे बाप, मरतो का बाबा मी? माझा जीव खालवर होत आहे. मला घरी नेवा, मला घरी नेवा. अबे आज तुझी कबर खोदली तरी चालेल गण्या, पण आज तुला शाळेत जावाच लागल. त्याचा दप्तर कोठ आहे रे बापू? अजी वर्गात नेऊन ठेवलं मी ना. ढेंग्या तुले माझी कसम बापू, मग संध्याकाळी आपण कोंबडी कापू. माझा दप्तर बापू वापस आण, नाही तर मारतो तुझ्या गुबीले धनुष्य बाण. अहो काकू, उभ्या उभ्या काय पाहता तुम्ही? ध्यान आले बजरबट्टी, चांगला 2-4 बुक्क्या मारायचे तर. चल गण्या शाळेत जातो आता. मी नाही जात. अबे गण्या भाऊ, आज सविती मस्त माल बनवून येणार आहे का? हे गोष्ट तुला पहिले नाही सांगताय का बे? आई बाबा जातो मी शाळेमध्ये. संध्याकाळी चवडीच्या शेंगा बनवून ठेवतो आई. भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे. मॅडमला सोडून भारतातले सर्व लोक माझे बंधू आणि भगिनी आहेत. अरे 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 काय झालं काय झालं? उचला त्याला उचला. अबे डेंग्या, बे डेंग्या, अबे मेलास का बे भौशीच्या? अरे गण्या तो बेशुद्ध पडलाय. हो सर, डेंग्याला चक्कर आली वाटते. कार्या जाबे गिलासभर पाणी घेऊन ये बरं. ओके सर. ते डेंग्या उठ. मोठा साजरा होता माझे माये, आता माझा कोणता मित्र राहील व दुनियेमंदी? अरे बापू रडू नको. अहो माझी मॅडम, डेंग्याची आखरी इच्छा होती. अगं काय? तुमच्या पोरीले उद्या शाळेत आणा अशी याची इच्छा होती मॅडम. अबे गण्या भाऊ काही सांगतेस का बे? अबे तू तर भोशीच्या बेशुद्ध पडला होतास बे. अरे हो खरं. माझ्या डेंग्या, बे भोशीच्या नाटक करत आहा का बे तुम्ही? चला आपापल्या वर्गात हो. सर पाणी टाक माझ्या अंगावर. खरंच सर? अबे भोशीच्या कार्या वर्गात हो. बहीण माय पागल आहे का रे मास्तर? सर मॅडम चला ऑफिस मध्ये. नाही बापा, माझा वर्ग आहे. काय मॅडम, या पाखराला अजून किती तडपावणार तुम्ही? सर गुड आफ्टरनून. काय बेलाल्या, आज उशीर काऊन झाला तुले? सर माझी सायकल. भूतनीच्या रोजही तू पायदल येतेस ना बे? हो सर, पण आज माझ्या म्हशीनं दूधच नाही दिलं. म्हशीच्या दुधाचा आणि या शाळेचा काय संबंध बे? पण सर बाबा घरीच नव्हते. अबे काय तू मला 101 कारण सांगून राहिलास बे? लाल्या कोटी गेली काळी, तुझ्या आज चमडेच काढलो समज. सर आज तुम्ही खूप छान दिसून राहिले, एकदम हिरो दिसून राहिले सर. मॅडम तुम्हाला आज पटूनच जाईल. काय खरंच? और नाही तो क्या सर? चल चल उशीर झाला, जा आपल्या क्लास मध्ये जा. मॅडम आले का रे सर्व पोरं? काय रे गण्या, हप्ताभर झाला तू शाळेमध्ये आलास नाही, काऊन नाही आलास? काय सांगू मॅडम, हप्ताभर मला ताप होता जी. शाळेत येवासाठी तयारी करो, पण जसा दरवाजातून पाय बाहेर काढलो तेव्हाच मला हगाले लागत होती मॅडम. छी छी, कायचा छी आहे सविते? तू नाही हगस काय? ए डेंगू, काही पण बोलतोस का रे? अरे तू काऊन नाही आला होता शाळेत काल?
मॅडम काल माझी आजी मेली. बापू 4-5 आजी आहेत का रे तुले? नाही, कधी पाहिला काऊन नाही आलास म्हणून विचारला का? आजीच मेली म्हणून सांगते. तुम्हाला सांगतो मॅडम, याचा आजार लगेच लपडेवाला आहे. पुरा गावभर आपले लपडे करून ठेवलं. कोणती नाही कोणती बुडगी मेली, आपली आजी समजून हा कारा तिच्या मौतीला जाते. माय गॉड. बरं तर आज आपण आपल्या वर्गामध्ये भाषण स्पर्धा घेणार आहोत. तर गण्या पहिले तूट आणि मित्र या टॉपिक वर 2 शब्द बोलून दाखव. तसे माझे लगीच मित्र आहेत, पण माझ्या जिंदगीतला खास मित्र म्हणजे हा भडवा डेंगू. याच्याशिवाय माझा पत्ता पान हालत नाही. बहीण मा एक वेळचा जेवण नसला तरी चालेल, पण माझ्या आयुष्यात माझा मित्र पाहिजे. हा माझा मित्र डेंगू 1 नंबरचा लोफर आणि 1 नंबरचा भडवा माणूस आहे. पण कसाही असो मॅडम, तो माझा मित्र आहे. आम्ही दोघं सोबत राहतून, मस्त मस्त्या करतून, पोरी पटवतून, आणि एवढाच नाही तर आम्ही झगडे करतून. पण किती झगडे झाले तरी डेंगू माझ्याशिवाय राहू शकत नाही आणि मी डेंगू शिवाय राहू शकत नाही. म्हणून आम्ही दोघं पक्के मित्र आहोत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. अरे वा 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 वा, खूप छान. आता गण्या तू बस आणि डेंग्या तूट. बापू डेंगू, आपला राष्ट्रीय प्राणी याच्यावर 2 शब्द बोल. आपला राष्ट्रीय प्राणी मोर आहे. अबे डुकरा, मोर प्राणी आहे का बे? मोर पक्षी आहे ना. बापू डेंगू, तुझी अक्कल कोटी गु खावायला गेली का रे? सविते तू सांग बरं, आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? मामा मॅडम डुक्कर. पाय हे पोरगी मले पहान फुलवा. मॅडम मी सांगतो. हा सांग तू. आपला राष्ट्रीय प्राणी हत्ती आहे, हत्ती. बे त्या हत्तीच्या पायाखाली जाऊन दबून मर भोशीच्या. तू सांग बरं गण्या. आपला राष्ट्रीय प्राणी बैल नाही तर हल्ले आहे. तुले चपलाने झोडपू का रे? मॅडम मी सांगतो. हा लाल्या सांग बरं. आपला राष्ट्रीय प्राणी वाघ आहे, वाघ. व्हेरी गुड. तर डेंग्या वाघ या टॉपिक वर बोल बरं. वाघ हा आमचा राष्ट्रीय प्राणी आहे. आमच्या वाघाला 2 डोरे, 2 कान, 4 पाय आणि 4 सुवट दात आहेत. एवढाच नाही मॅडम, आमच्या वाघाला मांजरी सारखे नख आहेत आणि कुत्र्यासारखी लंबी शेपूट. बाबा आमचा वाघ गवत खाते, गवत. आणि एवढाच नाही मॅडम, माझी आजी सांगत होती, माझी आजी वाघासोबत कुस्ती खेळे म्हणे आणि वाघ कान रोजही हारत होता कान. अरे डेंग्या, मॅडम याले काहीच नाहीये जी, हा निस्ता फोकाला झोडते. उबडीच्या डेंग्या, तुन कधी वाघाला गवत खातानी पाहिलास का बे? बिनकलेचा पोरगा. मग तू सांग बरं गण्या, वाघ का खाते? तुरीच्या शेंगा, चवडीच्या शेंगा, सोयाबीन, शेतामधले पीक खाऊन शेतकऱ्याला त्रास देते वाघ. अरे बकऱ्या, ते हरिण हो. वाघ शिकार करते, शिकार. तुमचा काहीच होऊ शकत नाही रे बाबा. वाचत बसा तुम्ही, मी येतो सराईकडून. आपली मॅडम पागल गिगल झाली का बे? बे कार्या, चांगला ताटभर भात टाक मले आणि चण्याच्या घुगऱ्या जास्त टाकजो. बे तूच एवढा खाशील तर मग बाकीच्याले का होईल बे? बाकीचे लोक का गोटे खातील? बे माझ्या मित्राला काही कमी नको पडू देऊ. असा धर मग, वाट तूच. अरे घ्या ना घुबडा येऊ, मला भूक लागली आहे ना. बे कार्या वाट ना बे, लवकर लवकर. अबे मी जेवढा जेवढा भात देतो तेवढाच घेवा. अबे तुझ्या घरचा जाते का बे? सरकार देते ना पोरायला. काय झालं रे? एवढं गोंधळ कशासाठी करताय रे? अजी सर, हा डेंग्या मले ताटभर भात टाक म्हणते. आता यालाच ताटभर भात देईन तर मग दुसऱ्याला कावाडीन जी. काऊन बे डेंग्या? अजी खाईन तर हगीन, हगीन तर चांगला वाटल, चांगला वाटेल तर चांगला शिकीन, अभ्यासात मन लागल. तुझ्या ढोंगणाले बाण टोचू का रे बाबू? मास्तर सोबत असा बोलतेस का बे? अजी सर, मगांपासून भूक लागली, पण हा कार्या आम्हाला जेवणच नाही देऊन राहिला. काऊन बे कार्या? आज जेवण वाचवून कोटी आपल्या घरी नेणारस का बे? कत गेला, धरा वाटा तुम्ही. ए गण्या उठ, मला झुलू दे ना. अबे गण्या भाऊ, तू अजिबात उठायचा नाही. तिला झुलावाचा होता तर हे पहिलं का नाही आली? उठ म्हणजे कावळे, तुझ्या बापाचा झुला हो का? आता तू असं करतेस का गण्या? एकच पोरगी आहो तुमच्या वर्गात, तरी तू असं करतेस का गण्या? त्याच्या घसरपट्टीवरून घसरणे. बे लाल्या, आता हा बाल मी फक्त एकटा खेळतो आणि मी का पायत राहू का बे? होकनीच्या कार्या तुझ्या बापाने घेऊन दिलं का बे हा बाल? शाळे म्हणला हो ना? हो, माझ्या बापाने घेऊन दिलं. जा, का करतेस तर कर, नाही खेळू देत तुला. अबे गण्या भाऊ, हा कार्या मले बाल नाही खेळू दे. काऊन बे कार्या, तुझा बाल फोडू का बे? त्याले बाल खेळू दे ना. बहीण माय, मी पेपरच नाही दाखवीन तुम्हाला. हो, माझ्या भरोशावर तुम्ही लोक पास होत्या
ए कार्या त्याला बाल खेळू दे बे. आपल्या ईशाचा अभ्यास करून येते बरं तो. अबे मी नाही खेळू देत. तुला मॅटर करत आहे का बे? का करशील बे गण्या तू? तुझा खुटाला बांधून मारतो कार्या. जास्त नखरेच नको करू. हे बे बांध बरं मला खुटाले आणि मार बरं मला. अरे अरे झगडा नको. अबे कार्या आपल्या वर्गातला हुशार व्यक्ती आहे बरं हा पेपर सोडवते याचे पाहू पाहून आपण पेपर सोडवतून. अबे हाच खेळेल नाही तर कसा बे? अबे गण्या भाऊ ते गोष्ट तू येती बसूनही सांगू शकत होतास ना. तुझ्या जागेवर आता हे सविती बसली. हो आता नाही उठत मी. लमचे तू का तुझी माये उठल. मला खेळू दे ना बे. अबे हड बे मी एकटाच खेळीन. गण्या भाऊ कार्या तू भेट बे शाळेची सुट्टी झाल्यावर. नाही तुला लचकवलं होतं बे. पाहून घेईन गण्या भाऊ तुले. ताबे लाला खेळ बे गण्या भाऊ. मला बेशारीतीनं घरी जाऊ दे. नाही तर मग तुझे हात पाय लचकले तर तुझी माय माझ्यावर बोंबलल. तुझा बापाही पहिलंच म्हणते का कार्या बदमाश आहे म्हणून. त्या भाऊशीच्या कार्या तू बदमाश नाही तर काय बे. लाल्याला बाल खेळू दिला असतास तर एवढ्यानं झगडे झाले असते का बे? का बहीण कोटी गेली रे काळी. बे कार्या बेशारीतीनं मला सॉरी म्हण. ए अंग्रेजी औलाद सॉरी ना आता काम चालणार नाही. आता महायुद्ध होणार. बे डेंगण्या महायुद्ध होणार म्हणतेस कानाखाली बसल तर समजल ना बे. मग रडतेस आपल्या गणी भाऊशीच्या. अबे गोष्टी दलाल गोष्टीच करशील का येशील? मी काय येऊ बे. तू हात लावून दाखव मला पहिलं. लावून तुझ्या ढोंगणात दम नशी का? लावून हात. बे हात तर लावून दाखव पहिले. भेवला वाटते भाऊशीचा कार्या. लाव ना बे हात. नाही नाही दाखव बरं. लावून हात दाखव बरं दम असेल तर. अबे भाऊशीच्या मगांपासूनच्या हात लाव हात लाव हात लाव म्हणते. बे मारामारी चालू करा ना. ए लाल्या तू हुशार आहेस म्हणून काही करून घेशील का रे आईकडून? बकऱ्यावर तुम्ही ती मारामारी कराल तर मी मॅडमला नावच सांगतो. शाळेची सुट्टी झाली तर आपल्या घरी जाणे सविते. माझ्या डोळ्याला दिसलीस का मला प्यार होऊ लागते. बे गण्या भाऊ प्यार मन करजो. पहिले याचे चमडे काढ. या बे भाऊशीच्या